नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते मदकुपीपाडा धरणातील गाळ काढण्याच्या कामाचे उद्घाटन। शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण। साक्री तालुक्यातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या हस्ते लाठीपाडा व मांजरी परिसरातील मदकुपीपाडा येथील धरणातील गाळ काढण्याच्या महत्त्वाकांक्षी कामाचे नुकतेच उत्साहात उद्घाटन करण्यात आले। तालुक्यातील लहान मोठे धरणे, बंधारे तसेच दुर्गम दऱ्याखोऱ्यातील जलसाठे पुनर्जीवित करण्यासाठी आमदार गावित यांच्या प्रयत्नातून कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून या अंतर्गत ही व्यापक मोहीम राबवली जात आहे। या उद्घाटन प्रसंगी ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे, विजय गांगुर्डे, संभाजीराव अहिरराव, गणेश खैरनार, देवेंद्र गांगुर्डे, हरिभाऊ आंबेकर, अक्षय अण्णा देसाई, सरपंच अनिल पवार, किरण अहिरे, गोटू चौरे, लक्ष्मण महाले, बाबूराव जेठ्या कुवर, गोबाजी यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मोहिमेमुळे धरणाची जलसाठा क्षमता वाढून भूजल पातळी उंचावणार असून विहिरींचा मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे। तसेच धरणातून निघणारा गाळ, सुपीक गाळ शेतकरी मोठ्या उत्साहाने आपल्या शेतात नेत असून त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पीक उत्पादनात लक्षणीय वाढ होणार आहे। विकासाची जलधारा आता तालुक्याच्या शेवटच्या गावपाड्यापर्यंत पोहोचत असून जलसंधारणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा अध्याय लिहिला जात आहे, अशी भावना याप्रसंगी उपस्थित नागरिकांनी केली। यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार मंजुळाताई गावित म्हणाल्या की योजनेनुसार गाळ मुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ह्या धोरणानुसार आपल्या शासनाने ही एक शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगली आणि सर्व शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ही एक योजना राबवलेली आहे। अनेक वर्षापासून ही योजना सुरू आहे। त्यातच ह्या वर्षी देखील आपल्या धुळे जिल्ह्यातील आपल्या साक्री मतदारसंघातील आपले 11 लघु प्रकल्प आहेत। ह्या लघु प्रकल्पाचे सर्व धरणांमधील जे मंजूर झालेत त्या धरणातील गाळ काढण्यासाठी आपल्या शासनाने मंजुरी दिलेली आहे। त्यानुसार आज आपण आपल्या या साक्री तालुक्यातील मांजरी या गावातील या ठिकाणचे ह्या छोट्याशा प्रकल्पाचं गाळ आज आपण काढायला शुभारंभ केलेला आहे। तसंच लाठीपाड्या धरणाचं देखील गाळ काढण्याचा शुभारंभ आज केलेला आहे। परवाला मागच्या 2 दिवसापूर्वी बुरुडके या धरणाचं देखील आपण गाळ काढायला सुरुवात केलेली आहे। मागच्या आठवड्यात आपण शेवाळी या प्रकल्पाचं गाळ काढायला सुरुवात केलेली आहे। काळगाव, दातर, ती कक्कानी या परिसरातील देखील तिकडच्या प्रकल्पांचं देखील आपण गाळ काढायला सुरुवात केलेली आहे। शेवग्याचं विरखेल या छोट्याशा प्रकल्पाचं जे गाळ काढायचं होतं ते देखील आपण काढायला सुरुवात केलेली आहे। आपल्या तालुक्यातील सर्वच्या सर्व हे 11 लघु प्रकल्प आहेत। या सर्व प्रकल्पातील गाळ काढायला सुरुवात आपण केलेली आहे। त्यात खरोखरच मनापासून आम्ही आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सरकारचं, मुख्यमंत्री साहेबांचं, मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र भाऊ आणि आपले बावनकुळे साहेब आणि संबंधित विभागातील आपले सर्वच पदाधिकारी, मुख्यमंत्री, आपले उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांचं देखील मनापासून मी त्यांचं आभार व्यक्त करते। खरोखर आनंदाची ही गोष्ट आहे की ही शेतकऱ्यांसाठी अतिशय मोफत अशी ही योजना, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अतिशय चांगली ही योजना आहे। सर्व शेतकरी राजाने या योजनेचा त्यांनी फायदा घ्यावा, करून घ्यावा, कारण अतिशय आता सगळ्यांनाच शेतीयुक्त असं आपल्याला हे गाळ आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शेतीला आपल्याला खतं वापरणं हे योग्य नाही, परंतु हा गाळ इतका गुणकारी आहे, लाभदायी आहे। सर्व शेतकऱ्यांनी याचा त्यांनी सगळ्यांनी फायदा करून घ्यावा अशी मी आपल्या या सर्व परिसरातील शेतकऱ्यांना नम्र विनंती करते आणि त्यांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा अशी मी विनंती करते। आणि सर्व आपल्या या परिसरातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून, शेतकऱ्यांच्या वतीने मी आपल्या शासनाचं मनापासून मी आभार व्यक्त करते। तो आमच्या साक्री तालुक्याच्या विद्यमान आमदार मॅडम सौ मंजुळाताई गावित यांच्यातर्फे यांच्या प्रयत्नातून या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे शुभारंभ केलेला आहे। आणि हा जो गाळ आहे हा शेतकऱ्यांनी स्वतः पुढे येऊन आपापल्या शेतात जर टाकला
तर अत्यंत चांगल्या प्रकारे एक 5-6 वर्ष किंवा 8-10 वर्ष चांगल्या प्रकारे त्या जमीन सुपीक राहणार आहे आणि त्याच्यापासून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळणार आहे. तसंच जे शेतकरी गरजू आहेत, ज्यांना आवश्यक आहे, जे शेणखत घेऊ शकत नाही किंवा युरिया सुफला टाकू शकत नाही, अशा शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त आहे. आणि